I will stay passionate for you, Lord. मध्ये एक अशी वेदी होती, एक असं ठिकाण होतं की जिथे एलिया, हालेलुया, आणि बालाचे संदेश जे तुम्हाला सगळ्यांना माहित असेल, आहाब राजा, त्याची वाईफ जेझिबेल किंवा इजबेल जिला मराठीमध्ये म्हणतात. तुम्हाला माहिती आहे की इजबेल जी होती ना, ती स्वतःच्या पतीला कंट्रोल करायची. हा एकमेव असा राजा होता किंवा हा राजा असा होता की जो त्याने स्वतःला, त्याची बायको जे करतेय म्हणजे जेझिबेल जे करतेय ना, त्या सगळ्या गोष्टींसाठी विकून टाकलं होतं. प्रेज द लॉर्ड, प्रेज लिटरली ही सोल्ड हिमसेल्फ. बायबल मध्ये वचन दिलंय त्याच्याबद्दल. हालेलुया. तुम्ही पहिले राजे 21-25 जर वाचलं तर तिकडे दिलंय, पहिले राजे 21-25 मध्ये. हालेलुया. आहाबासारखा दुसरा कोणी झाला नाही. त्याची बायको इजबेल हिने त्याला भर दिल्यामुळे त्याने परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते करण्यास स्वतःला विकून टाकले होते. व्हॉट दिस जेझिबेल डिड, यू नो. ही जी त्याची बायको होती किंवा ती आपण त्या राजाची आपण राणी म्हणू शकतो, ती जी होती तिने काय केलं माहिती, त्याला फोर्स केला. त्याला ना तिने त्याला बळजबरी केली किंवा त्याच्यावर सतत 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 प्रेशराईज केलं. आणि तो एक राजा असून त्याने काय केलं माहितीये का, परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते करण्यास स्वतःला विकून टाकले होते. हालेलुया. प्रेज गॉड, प्रेज गॉड. किती 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 दुःखाची गोष्ट आहे, किती वाईट गोष्ट आहे की एक राजा असून सुद्धा ना, तो स्वतःच्या लोक, त्याला माहित होतं, एलिया येऊन त्याला सांगायचा, बोलायचा की हे तू कर, असं कर, तसं कर. एलिया कोण होता? देवाचा संदेष्टा होता, इस्रायला मधला मेजर प्रॉफिट होता त्या काळातला. आणि हे अहाबाला माहित होतं, त्या देशाच्या राजाला माहित होतं. परंतु त्याला एलिया योग्य हे माहित असून सुद्धा तो योग्य गोष्टींची साथ देऊ शकला नाही, बिकॉज ऑफ हिज वाईफ. आणि त्याची पत्नी कोण होती माहिती? ती एक विचक्राफ्ट करणारी, ती सगळ्या वाईट गोष्टींमध्ये गुंतलेली, ती एक कंट्रोल करणारी एक स्त्री होती, डॉमिनेट करणारी स्त्री होती. तिने स्वतःच्या पतीलाही तसंच केलं होतं. तिच्याविषयी जर आपण शिकायला गेलो तर अजून 1 महिना फक्त आपल्याला जेझिबेल स्पिरिट बद्दल शिकावं लागेल. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. लेट मी टेल यू, मला तुम्हाला एक खरी घडलेली गोष्ट सांगू द्या की कसे हे ऑल्टर्स किंवा ह्या वेद्या आपल्या जीवनाला प्रभावित करतात. मला सांगू द्या, जर तुमची वेदी स्ट्रॉंग नसेल आणि जर तुम्ही रेग्युलर प्रार्थना करत नाहीये, तर तुम्ही ना बाकीच्या यू आर वल्नरेबल टू अदर अटॅक्स. म्हणजे इतर इकडून तिकडून हल्ले होतील आणि तुम्ही असुरक्षित आहात त्या हल्ल्यांसाठी. का माहितीये? कारण तुम्ही तुमच्या देवासोबत ते रिलेशनशिप बनवत नाहीये. देयर वॉज अ वुमन, ओके, एक विश्वासू स्त्री होती. आणि आय एम टेलिंग यू द ट्रू स्टोरी, ओके. या सगळ्या ज्या मी तुम्हाला टेस्टिमोनीज म्हणा किंवा घडलेल्या घटना सांगत आहे, या सगळ्या खऱ्या घटना आहेत. प्रेज द लॉर्ड. सो ही एक स्त्री होती, तिचा पती जो होता तो अनबिलिव्हर होता, ओके. लिसन टू मी व्हॉट आय एम सेइंग. आपल्यापैकी बऱ्याच लोकांमध्ये कदाचित अशा गोष्टी असतील. माइट बी कोणी सेव्ड असेल, कोणी सेव्ड नसेल. ही जी स्त्री होती ही विश्वासू होती, तिला प्रभू माहित होता, एक जिवंत ख्रिस्ती होती, तिचं देवासोबत चांगलं रिलेशनशिप होतं. बट काही गोष्टी काही घडल्या की तिचा पती जो होता तो बिलिव्हर नव्हता. त्याला माहित होतं आपली पत्नी विश्वासू आहे, आपली पत्नी नेहमी आपल्याला येशू बद्दल, चर्च बद्दल सांगत असते. पण त्याला वाटायचं की ओके, हिला काही दुसरं काम नाहीये, ही अशीच प्रभू 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 करत असते. अँड ही वॉज अ बिझनेसमॅन. त्याचे 2-3 दुकानं होते, म्हणजे त्याचे असे शॉप होते, छोटंसं मॉल टाईप म्हणा किंवा असं छोटंसं दुकान म्हणा, त्याचं शॉप होतं. तो एक बिझनेसमॅन होता आणि ही विश्वासू होती. तिचा पती विश्वास नाही ठेवायचा, पण त्यांचा बिझनेस खूप चांगला चालायचा, त्यांचं दुकान वगैरे व्यवस्थित चांगलं चालायचं. एक दिवस ह्या पतीचा एक ऑपोनंट किंवा त्याच्या विरोधात असा एक मित्र होता ह्या पतीचा की त्याला ह्या स्त्रीच्या नवऱ्याबद्दल नेहमी ईर्ष्या वाटायची की हे लोक एवढे सक्सेसफुल होत आहेत, त्यांचा बिझनेस एवढा चालतो, हे किती सुखाने राहतात, चांगलं राहतात, पण माझं नाही चालत आहे. तर तो एक दिवस काय करतो, त्याचा मित्र, ओके, तो मित्र जातो एक दिवस एक असा विचक्राफ्ट करणाऱ्या किंवा अशा कोणत्या एका स्त्रीकडे, आणि त्या स्त्रीकडे जातो आणि तो काही गोष्टी करतो. तो म्हणतो की असं असं हा माझा मित्र आहे, त्याचं असं असं हे दुकान आहे, आपल्याच एरियामध्ये आहे आणि त्यांचं खूप चांगलं बिझनेस चालू आहे, पण मला नाही पाहिजे की त्याचा बिझनेस चांगला चालावा किंवा तो आयुष्यामध्ये पुढे जावा, तो सक्सेसफुल व्हावा, हे मला नाही पाहिजे. तर त्या व्यक्तीच्या बाबतीत काहीतरी करायचंय.
सो ते जे विचक्राफ्ट करणारी ती जी लेडी होती, तिने काय केलं माहिती, तिने त्याला म्हणाले की हे असं असं आहे, तू मला ह्या वस्तू आणून दे, एवढे एवढे पैसे दे आणि मी सांगते त्या ठिकाणी त्याचं बलिदान करायचं. XYZ तिने काही गोष्टी सांगितल्या की तिकडे हे अन्न ठेवायचं, असं ठेवायचं, किंवा हे ह्या प्राण्याचं रक्त द्यायचं वगैरे असं. तर तिने हा जो माणूस त्याच्या मित्रावर करणी करण्यासाठी गेला होता त्याला तिने सांगितलं की इकडे तू हे असं असं कर, आणि त्या माणसाने मग त्या गोष्टी केल्या. बिकॉज त्याला काय पाहिजे होतं की त्याच्या मित्राचं नुकसान व्हावं, त्याचा मित्र दरिद्री व्हावं, त्याचा बिझनेस सगळा फ्लॉप व्हावा आणि तो पूर्णपणे रस्त्यावर यावा, हे त्याचं त्या गोष्टीसाठी तो गेला होता. आणि तिकडे त्याने जसं त्या विचने किंवा त्या लेडीने सांगितलं त्यानुसार त्याने एक वेदी बांधली, डिमोनिक ऑल्टर. त्याच्यावर त्याने ते स्वतःचे पैसे, जे तिने सांगितलं त्या सगळ्या वस्तू आणि ते जे प्राणी होतं त्याचं रक्त अर्पिलं. आणि मग ती म्हणाली ठीक आहे, आता तू निघून जा, मी तुला एवढ्या एवढ्या दिवसानंतर यायला सांगेल, तेव्हा तू ये परत. ते करत होती. हिने काय केलं, नेक्स्ट डेला ओके, तिच्यासोबत तिची एक नात होती आणि तिची स्वतःची मुलगी होती. तर तिने काय केलं माहिती, नेक्स्ट डेला तिच्या स्वतःच्या मुलीला सांगितलं की ह्या एरियामध्ये त्या रस्त्याला हे असं एक दुकान आहे, तर तू काय करायचं माहिती, त्या दुकानामध्ये जायचं आणि तिकडे तो तुला दुकानदार भेटेल, तर तू हे पैसे घेऊन जा, ही नोट घेऊन जा, 500,000ची अशी नोट दिली, ही बंदी नोट घेऊन जा आणि इन रिटर्न यू ब्रिंग सम एक्सचेंज. त्या माणसाकडून त्याला म्हणायचं की मला सुट्टे पैसे पाहिजे, तर ही नोट घेऊन जा, त्याच्याकडून सुट्टे घेऊन ये. का? कारण ज्या वेळेस त्याच्याकडून हे सुट्टे पैसे घेऊन येईल त्यावेळेस त्याच्यावरती विचक्राफ्ट करेल आणि त्याच्यानंतर त्याचा बिझनेस फ्लॉप होईल. ओके, दिस वॉज द प्लॅन ह्या स्त्रीने ठरवल्यानुसार. ओके, सो तिची जी मुलगी होती त्या लेडीची, ती नेक्स्ट डे त्या दुकानामध्ये गेली आणि त्या दुकानात गेल्यावर तिने पाहिलं की तो बिझनेसमॅन तर तिकडे दिसतच नाहीये, पण त्या दुकानामध्ये त्यावेळेस त्याची बायको बसलेली होती. बायको कोण आहे? विश्वासू आहे. बायको कोण आहे? प्रार्थना करणारी आहे. तिचं तारण झालंय. बरं, त्या दुकानाचा मालक किंवा तिचा जो पती आहे तो विश्वासू नाहीये. ओके, दिस इज द ट्रू स्टोरी आय एम टेलिंग यू. आणि त्यावेळेस ना ती दुकानामध्ये बसलेली होती. बरं, ही जी स्त्री होती ना विश्वासूची सवय काय होती माहिती, ही सतत प्रार्थना करत बसायची, किंवा तिच्या मोबाईलमध्ये किंवा तिच्या दुकानामध्ये ना एक छोटासा टेप रेकॉर्डर वगैरे असं होता, त्याच्यावर सतत ती देवाची गाणी लावायचे किंवा ऑडिओ बायबल लावायचे, असं सतत ते चालू असायचं. जेव्हा पण ती दुकानात असेल, कधी कधी असं व्हायचं नवरा नसेल तर दुकानामध्ये ती येऊन बसायची किंवा दिवसाचे 2-3 तास. ही जी विचक्राफ्ट करणारी बाई आहे तिची मुलगी त्या दुकानामध्ये गेलीये कशासाठी, स्वतःकडे तिने एक मोठी नोट घेतली की त्याचे सुट्टे करायचे, म्हणजे त्या दुकानदाराचे पैसे आपल्याकडे येतील, त्याच्यावर ते मंत्रतंत्र बोलून विचक्राफ्ट करणार. सो ही मुलगी जाते आणि त्यावेळेस ना ही जी लेडी असते ना, तिला पाहून ही मुलगी ना थोडीशी हे होते, अरे तो दुकानदार कुठे, त्याच्याकडून मला सुट्टे पैसे घ्यायचे. पण त्या दुकानात प्रवेश केल्यावर तिला काय होतं माहित नाही, ती लेडी विचारते हॅलो हाव आर यू, तर ती म्हणते ओके मी असं ह्या कामासाठी आले. ती म्हणाली येस घे ना काय पाहिजे ते. ती त्या दुकानामध्ये सुट्टे पैसे करायला गेली होती, बट तिकडे गेल्यानंतर तिच्याकडून सुट्टे पैसे घेण्याऐवजी ही जी मुलगी आहे ती काय करते माहिती, त्या दुकानामध्ये जाऊन वेगवेगळ्या वस्तू खरेदी करते, गरज नसताना त्या वस्तू खरेदी करते, उलट स्वतःचे पैसेच खर्च करून येते, बिल पे करते सगळं आणि परत येते. आणि ती घरी आल्या ती विचक्राफ्ट तिची आई म्हणते की काय आणलं त्या दुकानातून, सुट्टे पैसे कुठे दाखव. ती म्हणते मला नाही माहिती, मी त्या दुकानात गेल्यावर मला काय झालं, मला गरज नव्हती तरी ह्या सगळ्या वस्तू मी घेऊन आले, ह्याची आपल्याला गरज पण नाहीये, पण वॉशिंग पावडर हे ते असं काय 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 मी घेऊन आले. तर तिची आई काय म्हणते, तुला अजून समजत नाहीये, मी तुला एक काम दिलंय, तुला टास्क दिले, पण तुला समजत नाही, तुझ्याने नाही होणार, मी माझ्या नातीला पाठवते. ती नात त्यावेळेस ना एक 8-10 वर्षाची मुलगी होती. ती म्हणते की त्या दुकानामध्ये जा, आज नाही पण उद्या वगैरे जा. ओके, तू त्या दुकानामध्ये जा आणि तिकडे ही नोट घेऊन जा आणि त्यांच्याकडून सुट्टे पैसे आण. मग ती नात आहे ती म्हणते हे तर काय एवढं सोपं काम आहे, ह्याच्यात काय मोठी गोष्ट आहे. ओके, ती नात नेक्स्ट डेला त्या दुकानामध्ये जाते. नेक्स्ट डेला त्या दुकानामध्ये जाते, त्यावेळेस सुद्धा तो बिझनेसमॅन त्या दुकानात नसतो, त्याची बायको तिकडे बसलेली असते, खूप देवाची आराधना करत असते, अन्य भाषेमध्ये त्यावेळेस बोलत असते, ती बसलेली असते बिलिंग काउंटरला. ओके,
जिथे आपण पैसे घेतो देतो गल्ल्यावर ती बसलेली असते. आणि मग ही मुलगी आल्यावर, ती छोटी मुलगी आली, ती खूप प्रेमाने त्या मुलीला म्हणते, अरे तुझं नाव काय, कशी आहेस वगैरे. आणि ही छोटी मुलगी ती म्हणते, मी अशी आहे तशी आहे. आता ही छोटी मुलीला माहितीये की तिकडे सुट्टे पैसे मागायलाही गेली. ही छोटी मुलगी सुद्धा तिकडे गेल्यावर काय करते माहितीये का, हे चॉकलेट घे, ते चॉकलेट घे, जे नाही सांगितले त्या वस्तू खरेदी करते आणि निघून येते. आणि जशी ती तिच्या घरी जाते, तिची आजी म्हणजे ती लेडीज जी आहे चुकीच्या गोष्टीत गुंतलेली, ती काय म्हणते, आणले सुट्टे पैसे. ती मुलगी म्हणते, मला नाही माहिती मी त्या दुकानात गेल्यावर काय झालं मला, पण मी ना ह्या वस्तू खरेदी करून आली. मला तर नाही का दुसऱ्या कामासाठी जायचं होतं, सुट्टे पैसे आणायचे होते, पण मी ह्या वस्तू खरेदी करून आली. आणि मग ती आजी तिची ते विश्राफ करणारी स्त्री म्हणते, तुमच्या दोघींचा काहीच उपयोग नाही, तुम्ही नाही का एकदम कामामध्ये नाही का पक्के नाहीये, अजून तुम्हाला समजत नाहीये मी किती मोठी कामं करते, काय करते, तुम्ही माझ्यासाठी बिलकुल फेथफुल नाहीयेत. आणि मग त्यावेळेस तिची मुलगी असते, ती पहिल्या दिवशी गेलेली असते, ती म्हणते, तू दुकानात गेल्यावर तुला कोण भेटलं ग. ती म्हणते, तिकडे एक लेडी बसलेली, इतकी बोलायला चांगली होती, इतकी प्रिटी होती, इतकी प्रेमळ होती ना, तर मी तिचं नाही का, ती बोलली माझ्याशी आणि मी ह्या वस्तू घेऊन आली. मग त्यावेळेस नाही का ही जी तिची त्या विचक्राफ्ट करणाऱ्या स्त्रीची मुलगी असते, ती म्हणते, हा, ही जी त्या बिझनेसमॅनची बायको आहे ना, ती सतत प्रार्थना करते, ती तिकडे नाही का बायबल वाचत बसते, त्या दुकानात पण ती देवाची गाणी लावून बसलेली असते. म्हणून तिकडे गेल्यावर ना आम्ही नाही का विसरून जातो आम्ही कशासाठी गेलोय, आणि आम्हाला काही चुकीचं करताच येत नाही. काही दिवस त्यांनी प्रयत्न केले, बट बिकॉज ऑफ, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, ही जी त्या बिझनेसमॅनची बायको, जी विश्वासू आहे, जी प्रार्थना करते, जिचा पतीचं तारण झाल्याने विश्वास ठेवत नाहीये, तिच्यामुळे, तिच्या प्रार्थनेमुळे तिचा बिझनेस, तिचा नवरा, ह्या सगळ्यांची सुरक्षा होते. आणि हे लोक, हे अंधकाराचे फोर्सेस, हे दुरात्मे किंवा त्यांच्या विरोधात करण्यात आलेल्या गोष्टी बिलकुल काम करत नाहीत. प्रेज द लॉर्ड. ही गोष्ट ना, ह्या गोष्टी कशा बाहेर आल्यात माहितीये, कारण ही जी लहान मुलगी होती ना, ही लहान मुलगी आज ना देवाची खूप मोठी सेविका आहे. या लहान मुलीने ना, तिच्या आजीने काय काय गोष्टी केल्या होत्या, हे सगळे ना लाईक गोष्टी तिने रिव्हील केल्या, तिने सांगितल्या आहेत अंधकाराच्या जगाबद्दल, बऱ्याच गोष्टींबद्दल. ती लहान मुलगी सांगते, ज्यावेळेस आता ती मोठी झाली आणि ह्या सगळ्या गोष्टी सांगत असताना ती म्हणत होती, त्या दुकानामध्ये त्या पत्नीने प्रार्थनेची वेदी उभारली होती. ती जेव्हा पण त्या दुकानात जायची ती अन्य भाषेत बोलायची, जेव्हा पण तिथे बसायची ती आराधना करायची. बिकॉज ऑफ दॅट लेडीज प्रेयर, तिची जी प्रार्थना होती, तिची जी प्रार्थनेची वेदी तिने त्या दुकानात पण ठेवली होती. तिकडे जी प्रार्थना करायची, तिकडे जी मध्यस्थी करायची, तिथे जी अन्य भाषेमध्ये बोलायची, स्तुती आराधना करायची, त्यामुळे आम्ही इतका प्रयत्न करून सुद्धा त्या दुकानावर आम्ही हल्ला करू शकलो नाही. तिथून आम्ही साधे सुट्टे पैसे घेऊन येऊ शकलो नाही, की त्या पैशावर आम्ही नाही का श्राप बोलू, आम्ही त्या पैशावर विनाश बोलू आणि हा बिझनेसमॅनचा नाश होईल. हे कोणत्या स्त्रीबद्दल बोलते माहिती, जिचा नवरा तारण झालेला नाहीये. प्रेज द लॉर्ड. आय एम नॉट टॉकिंग अबाउट द कम्प्लीट बिलीव्हर फॅमिली. हिचं तारण झालंय, परंतु तिच्या पूर्ण फॅमिलीचा उद्धार पण झाला नाहीये. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगतं, प्रेषित पौल काय म्हणतो माहिती, की एखाद्या स्त्रीचा पती विश्वासू नसेल, ख्रिस्ती तर असेल, म्हणजे ख्रिस्ती सोडून इतर कोणी असेल, परंतु तो त्या विश्वासू किंवा ख्रिस्ती स्त्री सोबत राहायला तयार असेल, त्याला फरक नाही पडत ही माझी बायको ख्रिस्ती आहे पण काही प्रॉब्लेम नाही, तर त्या ख्रिस्ती स्त्रीमुळे, ती ख्रिस्ती स्त्री किंवा ख्रिस्ती पत्नी जी आहे, तिच्या प्रार्थना आहे, तिचं जे देवासोबतचं रिलेशन आहे, त्यामुळे हा जो तिचा पती जो ख्रिस्ती नाहीये तो सुद्धा पवित्र होतो, किंवा त्याच्यासाठी ती एक काय आहे माहितीये, देवासमोर ती एक संरक्षणाचं काम करते. प्रेज द लॉर्ड. सो इफ यू आर faithful to your prayer altar, hallelujah, I am again and again telling you, तुम्ही सगळीकडे ना नीट बाकीच्या गोष्टी काय चालल्यात आत्मिक जगामध्ये, थोडस लाईक वेगवेगळे जे देवाच्या सानिध्यामध्ये उठणारे बसणारे मेन ऑफ गॉड, वुमेन ऑफ गॉड आहे, ते काय बोलतायत, काय चाललंय, सगळ्या गोष्टी पाहाल. वातावरण असं आहे की सगळे लोक म्हणतात येशू येणार आहे, सगळे म्हणतात असं होणार आहे, ते होणार आहे. या सगळ्यांच्या मध्ये तुम्हाला एक गोष्ट जाणवेल की एव्हरी पर्सन इज टर्निंग बॅक टू देअर ऑल्टर. जर तुम्ही पाहिलं आज इस्रायलमध्ये काय चाललंय, तर तुम्हाला तेही समजेल की तिकडे पण वेदीची तयारी चालू आहे, तिकडे पण काही गोष्टींच्या तयारी चालू आहेत. जर तुम्ही आज विश्वासूंच्या जीवनामध्ये, ख्रिस्ती जीवनाच्या ह्या पूर्ण जगामध्ये काय घडामोडी चालू आहेत हे पाहिलं, तर सगळ्यांना परमेश्वर वेदीकडे आकर्षित करत आहे. इट मीन्स वी आर ऑन द राईट ट्रॅक. ह्या दिवसांमध्ये परमेश्वर सुद्धा आपल्याला त्याविषयी शिकवत आहे. बिकॉज कारण जुना करार नवीन कराराची सावली आहे. जे जुन्या करारात झाले ते नवीन करारामध्ये
अगदी प्रत्यक्षरित्या होत आहे. प्रेज द लॉर्ड. सो इफ यू आर नॉट फेथफुल टू युअर ऑल्टर, यू आर ऑन द डेंजर ग्राउंड. ती दलदल किंवा ते असते ना ज्याच्यामध्ये माणूस उभा राहिला की हळू 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 आतमध्ये धसत जातो, जितकी जास्त हालचाल करेल तितका आतमध्ये घुसतो, त्याच्या दलदलीवर तुम्ही आहात. जर तुमचं देवासोबत ना योग्य नातं नाहीये, स्पेसिफिक असणं तुमच्या प्रार्थनेमध्ये, त्या वेळेमध्ये, तुमच्या वेदीवर, आणि कॅज्युअल प्रेयर करणं ह्या वेगळ्या गोष्टी आहेत. खूपशा लोकांना हे सांगितलं आणि लोक म्हणतात आम्ही तर रोज प्रार्थना करतो, आमच्या घरासाठी, आमच्या बिझनेससाठी, आमच्या कारसाठी, आमच्या ऑफिससाठी, आमच्या जॉबसाठी, आमच्या मुलांसाठी, आमच्या चर्चसाठी, आमच्या नातेवाईकांसाठी. दीज आर जनरल प्रेयर्स. ओके, ह्या ना तुम्ही रोज करणाऱ्या प्रार्थना आहात, पण तुम्हाला तुमच्या वेदीविषयी तुम्हाला आवेशी असलं पाहिजे की प्रभू हे तुझं आणि माझं नातं आहे. ह्या दिवसाला, ह्या वेळेला, ह्या समयाला मी तुझ्या समोर येणार आणि मी तुझ्या समोर बसणार. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहितीये, अंधकाराच्या राज्यामध्ये आपला नाश होण्यासाठी, आपण पडण्यासाठी, आपण बर्बाद होण्यासाठी, आपल्या फॅमिलीमध्ये डिवोर्स होण्यासाठी, आपली मुलं वाईट मार्गाला लागण्यासाठी, आपल्या मुलांनी परमेश्वरासोबत चालू नये म्हणून अनेक वेद्या उभारलेल्या आहेत आणि त्या वेदीवर सतत 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 दुरात्मे इतर लोकांद्वारे काही ना काही अर्पण आपल्या विरोधात देत असतात. आजचीच गोष्ट सांगते. आता थोड्या वेळापूर्वी ज्यावेळेस मी मुलांचा अभ्यास घेत होते, माझी छोटी मुलगी म्हणत होती की मम्मा मी जेव्हा स्कूलमध्ये नाही का एकदम माझी बॉटल वगैरे अशी घेऊन जाते किंवा काय, तर माझ्या क्लासमधले काही 4 वर्षाची मुलगी आहे, ज्युनियर KG ला आहे. ओके, माझ्या क्लासमधले काय काय मुलं म्हणतात हे इसको इतना स्टाईल कहाँ से आता, इतना स्टाईल कहाँ से मारते. मला म्हणे मम्मा स्टाईल मारणं म्हणजे काय. म्हटलं काही नाही बाळा, तू कुठे स्टाईल मारते, काहीच नाहीये, तुझ्या क्लासमध्ये असं बोलतात. ती म्हणाली हा, आणि मग काय काय मुलं म्हणतात माहिती का, इसको ये स्टाईल भूत सिखाता, इसको ये स्टाईल भूत सिखाता. ही छोटी छोटी मुलं 4 वर्षाची काय बोलतात पहा. का त्यांच्या मुखामध्ये दुसरे शब्द येत नाही. द जनरेशन इज करप्टेड. वाय यू नो, बिकॉज ही जनरेशन आहे, ही मुलं आहेत ना, ते आजूबाजूचं वातावरण सैतानाने इतकं डायल्यूट केलंय, इतकं करप्ट केलंय की मी घरात 1 तास त्यांना प्रभूबद्दल जरी शिकवत असेल, बाहेर जाऊन ते 8-10 तास ना चुकीच्या गोष्टी शिकतायत, त्या वातावरणामध्ये राहतायत, त्या लोकांमध्ये राहतायत. माझ्या मोठ्या मुलीच्या क्लासमध्ये इतके चॅलेंजेस आहे. शी इज इन 5th स्टँडर्ड. माझी मोठी मुलगी 5वीला आहे. पण त्यांच्या क्लासमधले मुलं असे काही व्हिडिओज, असे काही गाणी, असे काही लोकांना फॉलो करतात की जे कम्प्लिटली डिमोनिक आहे. आणि माझी मुलगी येऊन मला सांगत असते मम्मा हे असं आहे, मम्मा ते तसं आहे. त्या लोकांना मी सांगते, पण ते लोक म्हणतात हे तू पागल आहे, हे तू पागल आहे. ते लोक मला नावं ठेवतात, बोलतात, मग मला पण चिडचिड येते. अशा प्रकारे सैतानाने अशा लोकांमध्ये आपल्याला ठेवलेलं आहे ना की आपण जरी सरळ मार्गाने चालायचा प्रयत्न केला ना, लोक येऊन आपल्याला नाही का हसणार, थट्टा करणार, मारणार, आपल्याला सरळ चालू देणार नाही. पण याचा अर्थ असा होत नाहीये की आपल्याला जे योग्य आहे ते करायचं नाहीये, कारण जो माझ्यामध्ये आहे तो जो जगात आहे त्याच्यापेक्षा महान आहे. प्रेज द लॉर्ड. आपल्या परमेश्वराविषयी आवेशी राहा. या शेवटच्या दिवसांमध्ये मी तुम्हाला सांगते, ज्यांनी तयारी केली आहे, ज्यांच्यासोबत दिवे आहेत आणि ज्यांच्यासोबत दिव्यामध्ये तेल सुद्धा आहे, ज्यांच्या दिव्यामध्ये अग्नी आहे ना, ते लोक निभावून जाणार. ज्यांच्याकडे दिवे आहेत, जे लोक तेल असल्याचे फक्त फुशारकी मारतात, ते लोक नाही निभावणार. प्रेज द लॉर्ड. सो तेल आहे का? आणि जर तेल असेल, दिवे पण असतील, तर आग आहे का? ती ज्योत आहे का? ती मालवली आहे का पेटलेली आहे? इकडे लक्ष द्या. प्रेज द लॉर्ड. ही वेळ नाहीये फॅमिलीमध्ये भांडत बसायची. ही वेळ नाहीये मी काय करू, माझी बायको अशी आहे, मी काय करू, माझा नवरा असा आहे, माझ्या घरातले सासू सासरे असे आहेत, माझ्या घरात हे असं आहे तसं आहे, मी काय करू. मिखाने जसं एखाद्या लेवीला नाही का फसवलं आणि आपल्या घरात गुलाम बनवून ठेवलं, तसं तुमच्या पाचारणाचं, तुमच्या जीवनाचा सौदा ह्या जगातल्या गोष्टींसाठी करू नका. अन्न, वस्त्र, निवारा ह्याच्यामध्ये सैतान अडकवणार आणि पाडायचा प्रयत्न करणार. बायबल सांगतं की आपला पुरवठा परमेश्वराकडून होतो. देर आर बायबल प्रिन्सिपल जे जगातल्या लोकांनी उचललेत आणि ते ब्लेस झालेत. आज कित्येक विश्वासू लोक सुद्धा माहिती लग्न होत नाहीये म्हणून नाही का की किती दिवस थांबायचं. सो दे गो अँड गेट मॅरिड विथ दी अनबिलिव्हर. अविश्वासू लोकांसोबत लग्न करतात. नाही, ख्रिस्ती लोक तर लग्नाला होच म्हणत नाही. ख्रिस्ती लोकांचं तर असंच आहे, विश्वासू मुलगाच भेटत नाही, विश्वासू मुलगीच भेटत नाही. मग काय होते, काय नाही, लग्न करायचं आणि आपल्या घरात आणायचं. नो, आज समाजामध्ये हे जे चाललंय ना, या अशा चुकीमुळे चाललंय. प्रेज द लॉर्ड. आपण विश्वासू आहे, विश्वास ठेवा. परमेश्वराने आपल्याला विजोड व्हायला नाही सांगितलंय.
प्रेज द लॉर्ड. आज कित्येक लोक मी असे पाहिलेत विश्वासू, काही पास्टर्स फॅमिली मधून आहेत, काही लाईक ज्यांना प्रभू माहिती आहे, पण ते लोक मूलबाळ होत नाही म्हणून अशा लोकांकडे जातात आणि नाही का तिकडे चुकीच्या गोष्टी करून मूलबाळ मिळवतात. तुम्हाला माहित नाहीये ह्याचा परिणाम काय, ह्या गोष्टी काय आहेत. वेन दे आर गिव्हिंग यू, ज्यावेळेस तिकडे गेल्यानंतर जर एखाद्याला प्रेग्नन्सी राहते, मूलबाळ होते किंवा काय, ते बाळ फक्त त्या फॅमिलीचं नसतं, त्या स्त्रीचं नसतं, ते बाळ त्या स्त्रीचं पण असतं आणि ज्या ऑल्टरवर द्वारे तिने ते मिळवलंय ना त्याच सुद्धा असतं. पहा, ज्यावेळेस हन्नाला मूलबाळ नव्हतं, ती परमेश्वराच्या मंदिरात गेली, ती रडायला लागली आणि तिचं मन इतकं भरून आलं की तिकडे देवासोबत तिने एक करार केला. ती फक्त रडायला, मन मोकळं करायला गेली होती आणि ती म्हणाली, जर तू मला पुत्र संतान दिला, जर तू आपल्या दासीकडे पाहिलंस तर मी काय करेन हा तुला देईल. सो ज्या ऑल्टर पासून ज्या गोष्टी तुम्हाला मिळतात ना त्या ऑल्टर सोबत तुम्हाला शेअर कराव्या लागतात. तिने तो संतान, आपला मुलगा शमूएल परमेश्वरासाठी दिला. आज अशी जगामध्ये लोक आहेत जे अंधकाराच्या राज्याकडून आशीर्वाद मिळवतात. तो आशीर्वाद तुम्ही कधीच पूर्णपणे घेऊ शकणार नाही, चालू शकणार नाही. आय एम टेलिंग यू, सेटन कोण आहे माहिती? तो ना ट्रेडर आहे. त्याला माहितीये कुठली वस्तू देऊन तुम्हाला बांधून ठेवायचं आयुष्यभरासाठी, कोणत्या गोष्टी देऊन तुम्हाला गुंतवून ठेवायचं. सो का विश्वास नाहीये? का आपल्याला ह्या चुकीच्या गोष्टींकडे जावं लागतंय? का तुम्ही एखाद्या छोट्याशा गोष्टीसाठी इकडे जाता? बायबल सांगतं की परमेश्वर सुखासोबत दुःखाची जोड लावून देत नाही. प्रे, गॉड विल ओपन युअर वूम. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करेल. प्रार्थना करा, परमेश्वर योग्य जोडीदार देईल तुम्हाला. परमेश्वर तुमच्यासाठी विवाहाचे दरवाजे उघडेल. का परमेश्वराकडे ह्याचं उत्तर नाहीये? परमेश्वर तुम्हाला प्रोव्हाइड करू शकत नाही? जर तुम्ही चुकीच्या लोकांकडून घेणार, त्याच्यासोबत नेहमी श्राप, त्याच्यासोबत नेहमी क्लेश, संकट, त्रास, या सगळ्या गोष्टी येणार आणि ऍट द एंड ना तुम्हाला त्याचा आनंद सुद्धा उपभोगता येणार नाही. कारण शैतानाला तुम्हाला काही देण्यामध्ये इंटरेस्ट नाहीये. तो तुमच्याकडून जे घेतोय ना त्याच्यामध्ये त्याची रुची आहे. त्याला ना आपल्याला डिस्ट्रॉय करायचे, कारण तो फक्त एकाच गोष्टीसाठी आलाय. तो चोर आहे आणि चोर येतो तो केवळ चोरी, घात, नाश, ही गोष्ट सोडून तो काहीच करत नाही. चोरी, घात आणि नाश ह्या गोष्टींसाठी येतो. आणि कित्येक लोकांना वाटतं की नो, इट्स ओके, मी नंतर जाऊन परमेश्वराला माफी मागेल. कधी जाऊन परमेश्वराला माफी मागणार? ज्या गोष्टीमध्ये तुम्ही स्वतः सहमतीने अडकताय. तुम्हाला अजून आपण वेदी शिकलोय, आता वेदीवर बलिदान, बलिदानानंतर करार ज्यावेळेस शिकवायला लागेल ना, मी तुम्हाला सांगते की लिटरली असं विचार येईल की असे कुठले करार मी केले होते की ज्यामुळे मी आज अडकली आहे, ज्यामुळे मी कदाचित हे सहन करते, ज्यामुळे माझ्या लाईफ मध्ये झाले. कारण प्रत्येक वेदी काहीतरी कराराची घोषणा करत असते. प्रेज द लॉर्ड. डोंट कॉम्प्रोमाइज विथ युअर प्रॉमिसेस, डोंट कॉम्प्रोमाइज विथ युअर ब्लेसिंग, डोंट कॉम्प्रोमाइज विथ युअर लाईफ अँड द प्लॅन गॉड इज हॅव्हिंग अपॉन युअर लाईफ. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. परमेश्वराच्या आपल्यासाठी ना जे संकल्प, जे योजना आहेत ना त्या खूप चांगल्या आहेत, त्या खूप पवित्र आहेत. मी असे कित्येक लोक पाहिलेत. आय कॅन टेल यू, मी स्वतः अशा काही ठिकाणामध्ये, अशा फॅमिलीज मध्ये गेलेली आहे की जिकडे प्रार्थनेला बसल्यावर ही विश्वासू लोकांच्या कुटुंबामध्ये, ओके, लिटरली कोविडच्या आधीचीच एक घटना आहे. मी एका फॅमिलीमध्ये गेले होते जे माझं तारण होण्यापूर्वीपासून जे लोक विश्वासू होते, ख्रिस्तामध्ये होते, पण काही गोष्टी झाल्या, त्या फॅमिलीवर काही प्रॉब्लेम्स आले आणि त्यांनी लाईक चुकीच्या जुन्या गोष्टींमध्ये ते गुंतले, सगळं विश्वासाचं जीवन बंद केलं. पण खूप बर्डन त्यांचं आलं होतं. अशा एरियामध्ये ते राहत होते की तिकडे कोणी जायचं सुद्धा नाही. आय विल नॉट टेल यू द नेम, आपल्या सिटी मधला आहे. पण त्या एरियामध्ये लाईक कोणती मुलगी तर लवकर जायची नाही. बट देन गॉड गेव मी बर्डन विथ माय फ्रेंड. माझ्या एका मैत्रिणीसोबत मी त्या फॅमिलीमध्ये गेली. ओ, आय कॅन नॉट टेल यू अबाउट दॅट फॅमिली, दॅट हाऊस, द एंट्रन्स, द हेवीनेस, द डार्कनेस अँड यु नो निगेटिव्हिटी, ती इतकी त्या घरामध्ये होती. आणि प्रत्येक जण त्या घरातला बंधनामध्ये होता. त्या घरातली मुलं लाईक बेड रिडन, लुळी पांगळी, काहीतरी दिसतंय, कोणतरी ओरडतंय, असं वेड लागल्यासारखी त्या घरामध्ये इतका प्रॉब्लेम, इतकी अडचण. आणि सगळे जण ख्रिस्तापासून ना दूर गेले होते, चुकीच्या गोष्टींमध्ये गुंतले होते ख्रिस्ताला सोडून. आणि त्यांचं पूर्ण जीवन आहे ना, मी तुम्हाला सांगते, नरकासारखं झालं होतं. इतकं यातनादायी झालं होतं. आणि खूप वर्ष ते लोक त्याच्यानंतर चर्चमध्ये येत नव्हते. आणि लिटरली गॉड गेव मी द बर्डन. मी त्या फॅमिलीला भेटायला गेले. मला माझ्या एका मैत्रिणीसोबत त्या कुटुंबामध्ये
कुटुंबामध्ये, आणि ज्यावेळेस त्या कुटुंबामध्ये गेले, कोणीही जण नाही का चांगल्या प्रकारे बोलायला तयार नाही. माझ्यापासून खूप आधी विश्वासामध्ये स्ट्रॉंग होते, खूप वर्ष विश्वासामध्ये असणारी ती लोक होती, पण ती पतन पावली, ती कमजोर पडली आणि त्यांनी ना चुकीच्या गोष्टी केल्या. त्यांनी लिटरली चुकीच्या गोष्टी केल्या. त्यांनी अंधकाराच्या राज्यातून मदत मिळवायचा प्रयत्न केला आणि ती पूर्ण फॅमिली बर्बाद झाली होती. मोठा मुलगा मरण पावला अशाच प्रकारे, एकदम टेरिबल डेथ, वेड्यासारखं होऊन. दुसरा मुलगा बेडवर पडलाय, लुळा पांगळा आहे, तो चालता येत नाही, तो बडबड करतोय, ओरडतोय, काहीतरी वेगळं बोलतोय, काहीतरी शिव्या शब्द, असं बघून कळते की ही इज पॉसेस्ड. त्याच्यानंतर त्या मुलीच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम, त्या घरामध्ये वेगवेगळ्या चुकीच्या गोष्टी. ते लोक इतके गरीब होते, परमेश्वराने इतक्या रीतीने त्यांना आशीर्वादित केलं होतं, पण थोड्याशा गोष्टींसाठी त्यांनी ना इथे पाठ फिरवली आणि अंधकाराच्या राज्यात गेले. ज्यावेळेस त्या घरामध्ये मी गेले, त्यांना जस्ट असं बिकॉज दे वर नॉट वेलकमिंग. त्यांना ना मी येशूच्या नावाने आले किंवा मी परत सुवार्ता घेऊन किंवा मी त्यांना भेटायला आले, हे त्यांना आवडलं नव्हतं. बट येस, त्यांनी माझा रिस्पेक्ट केला, त्यांनी मला मान सन्मान दिला, मला हो म्हणाले. पण ज्यावेळेस मी त्या फॅमिलीमध्ये गेले, मी त्यांना म्हणाले, मी प्रार्थना करू का? ते म्हणाले, आमचा तर विश्वास नाहीये, पण जर हे प्रभू येशूने केलं तर आम्ही विचार करू. मी म्हटलं, प्रभू येशू सगळं करतो, फक्त तुम्ही विश्वास ठेवताय का? तुम्ही विश्वास ठेवा, काही प्रॉब्लेम नाही. आज बघा हा मुलगा कसा आहे, प्रभू याच्या जीवनामध्ये काम करेल. तो मुलगा असा ओरडत होता त्यांचा, म्हणजे मुलगा म्हणजे 30-35 वर्षाचा पुरुषच होता तो, आणि काहीतरी वेगळं बोलत होता. त्याला काहीतरी आकृती दिसत होती, मग त्याला कोणतरी हत्यारं घेऊन येताना दिसत होतं, कोणतरी त्याला मारताना दिसत होतं, त्याला दुरात्मे दिसत होते. अशा सगळ्या गोष्टी घडत होत्या. अँड देन आम्ही त्या घरामध्ये फक्त मी आणि माझी, वी वर नॉट एबल टू प्रे. इतका हेवीनेस होता, असं आम्हाला काहीतरी गोष्ट बांधते असं झालं. आय सेड, लॉर्ड मला माहित नाही मी काय करावं. मी इकडे आले तर खरं, पण मला खरंच समजत नाही की मी इथून मूव्ह कशी हो, मी काय करू. आणि आम्ही फक्त स्तुती आराधनेला सुरुवात केली. ज्या क्षणी आम्ही स्तुती आराधनेला सुरुवात केली, जी बाईने, जी विचक्राफ्ट करणाऱ्या स्त्रीने त्या लोकांना गुंडाळलं होतं, त्या लोकांना फसवलं होतं, किंवा ज्या स्त्रीकडे जाऊन हे लोक करत होते, पहा आम्ही ह्या स्त्रीच्या घरी बसलोय, आम्ही या फॅमिलीमध्ये गेलोय, त्यांनी काय केलं हे मला माहित नाही, पण परमेश्वराने काही गोष्टी दाखवल्या, बर्डन दिलं, मी तिकडे गेले. ज्या क्षणी त्या घरात आम्ही स्तुती आराधना केली, मी आणि माझी मैत्रीण सुरू केली, त्या क्षणी मला काही चेहरे दिसायला लागले. लिटरली आय सॉ फेस. मला काही चेहरे, काही लिटरली मी ते क्लिअरली फेस पाहिला, पण त्यांच्या घरातलं तसं कोणीच नव्हतं, माझ्या ओळखीत असल्यानुसार पण नव्हतं. आणि आम्ही जसं कंटिन्यू केली स्तुती आराधना, तिकडे ओके, ही विचक्राफ्ट करणारी ही जी बाई होती, तिला कसं कळलं माहित नाही, तिकडून एकदम घाबरत हातामध्ये काहीतरी घेत ती ह्या दारामध्ये आली आणि आम्ही त्या घरात बसलोय, ती आतमध्ये प्रवेश करेन. आणि आय सेड, मी ह्या स्त्रीला आता थोड्या वेळापूर्वी पाहिलं होतं. खूप विचित्र अवतार होता त्या स्त्रीचा. तिने त्या घरातल्या लेडीजला त्या बाहेर बोलवलं आणि त्यांना काहीतरी सांगायला लागली, हे करायला लागली. आणि मला मग त्यावेळेस पवित्र आत्मा म्हणाले की ह्या स्त्रीने ह्यांना बांधून ठेवले, ह्या स्त्रीने ह्यांच्या लाईफ नाही का सगळं बर्बाद केलंय, की कारण ही विचक्राफ्ट करणारी स्त्री आहे. आणि आम्ही ह्या घरात बसलोय, विश्वासू लोक बसलोय, त्या अंधकाराचं तिकडे त्या काम करणारी ती स्त्री तिकडून पळत आली. ती तिचं कुठे होती वी डोंट नो. ती घरात प्रवेश करू शकले नाही, आम्ही होतो म्हणून, पण ती आली. घरातल्यांचा ऑलरेडी तिच्यावर विश्वास होता, ते गुंतलेले होते त्या सगळ्या गोष्टीमध्ये, ते बाहेर गेले. तिने त्यांना सांगितलं की हे बंद करा, असं नको तसं करू, नाहीतर हे असं होईल, तुमच्या घरावर उलटेल. विश्वासूंच्या विरोधात ती बोलायला लागली. आम्ही प्रार्थना केली, आम्ही निघालो, आम्ही त्यांना म्हटलं सी, आणि आम्ही लिटरली ना काही गोष्टींसाठी प्रार्थना केली, काही बॉन्डेजेस ब्रेक केले. बट यु नो द सॅड थिंग वॉज, प्रेज द लॉर्ड, दुःखाची गोष्ट ही होती की हे सगळं समोर आहे तरी सुद्धा त्यांनी विश्वास ठेवला नाही. बिकॉज यु नो दोज फोर्सेस, त्या गोष्टी त्यांना ना कंट्रोल करत होत्या. प्रेज द लॉर्ड. मी असे काही लोकांसोबत राहिले, असे काही गोष्टी की लाईक आय कॅनॉट टेल यू दिस ऑनलाईन, असे गोष्टी घडल्या आहेत. पण मी तुम्हाला सांगते, रिपेंट, फॉरगिव्हनेस मागा आणि देवाकडे वळा. कधीच परमेश्वराचा हात सोडू नका, कधीच सोडू नका. हे जीवन आहे ना एवढंच आहे, संपुष्टात येणार, पण प्रभू आपल्याला कधी सोडत नाही. हे एक वचन पुरेसं आहे की परमेश्वर आपल्याला सोडत नाही, आपला त्याग करत नाही. नका घरातल्यांशी भांडू, नका वाद करू, नका तू मी करू. ही वेळ नाहीये. जर आपण आपल्या घरामध्ये फेथफुल नाही, आपण कधीच देवाची सेवा करू शकत नाही. लेट मी टेल यू व्हेरी
व्हेरी क्लिअरली. तुम्ही भलेही प्रार्थना करताय, लोकांच्या जीवनात चिन्ह चमत्कार होत आहे, उत्तर मिळते, लोक प्रार्थनेमध्ये खूप आशीर्वादित होत आहे, पण तरी सुद्धा देव स्वीकार करणार नाही, कारण तुम्ही तुमच्या घरामध्ये फेथफुल नाही, तुम्ही तुमच्या नातेवाईकांमध्ये, तुमच्या कुटुंबामध्ये फेथफुल नाही, तिकडे तुमची साक्ष नाहीये. सो जरी तुम्ही तुमच्या आई वडिलांसोबत राहताय, रिस्पेक्ट देम. आई वडिलांचं तारण झालेलं असू दे नसू दे, त्यांचा रिस्पेक्ट करा. तुमच्या मुलांसोबत राहताय, तुमच्या मुलांना प्रभूचं महत्व समजवा, त्यांच्यासाठी निरंतर प्रार्थना करा. तुमची प्रार्थना तुमच्या मुलांसाठी संरक्षण आहे. 1000 ठिकाणी मुलं फिरून येतील, 1000 वेळा सैतान त्यांच्यावर हल्ला करायचा प्रयत्न करेल, पण फक्त आणि फक्त प्रार्थना करणाऱ्या आई वडिलांमुळे किती वेळा जरी पडली, किती दूर गेली ना, तरी ती परत बरोबर त्या मार्गाला येणार. बिकॉज युअर प्रेयर इज अ प्रोटेक्शन. त्या अविश्वासू नवऱ्याची बायको प्रार्थना करायची म्हणून त्याचा बिझनेस वाचला, तो वाचला. सो प्रेयर, तुमची प्रार्थना वेदी खूप महत्वाची आहे. जर तुम्ही तुमच्या मुलासोबत, जावयासोबत, सुनेसोबत राहताय, त्या परिवारामध्ये तुमचं कर्तव्य. तुम्ही नाही बोलू शकत की माझं हिच्यासोबत पटत नाही, मला हे आवडत नाही. यू कॅन नॉट से. तुम्हाला जर सून आहे, तुम्हाला जर मुलगा आहे, तुम्हाला जर नातवंड आहेत, या कुटुंबामध्ये तुमची साक्ष बनवा, या कुटुंबामध्ये सहन करा. बायबल सांगते एकमेकांचं सहन करा, कुरकुर नका करू. तुमच्या घरातले मॅटर फोन करून कोणत्या तिसऱ्या व्यक्तीला नका बोलू. तुम्हाला नाही माहिती ह्या गोष्टी किती खतरनाक आहेत. प्रेज द लॉर्ड. डोंट से, बिकॉज गॉड इज नॉट परमिटिंग अस. बायबल सांगतं प्रार्थना करा. प्रेषित पौल म्हणतो त्यापेक्षा तुम्ही सहन का करत नाहीत? तुमच्या घरामध्ये फूट पडले, तुम्ही एकमेकांवर रागवता, त्यापेक्षा तुम्ही सहन का करत नाही, असा प्रश्न प्रेषित पौल करतो. प्रेज द लॉर्ड. आणि आपल्याला वाटतं हे असं आहे तसं मी नाही. तुम्ही अजून रिअल प्रॉब्लेम्स पाहिले नाहीयेत, रिअल अडचणी पाहिल्या नाही. तुम्ही इथून बाहेर पडत नाही ना, म्हणून बाहेर जी लोक तुमच्याद्वारे तारण करण्यासाठी देवाने नेमलेत ना, तिथपर्यंत तुम्ही पोहोचत नाहीये. आणि तुम्हाला इथल्या भांडणामध्ये, इथल्या गोष्टींमध्ये ना गुंतवून ठेवण्यात आले. जर तुम्ही तुमच्या सासू सासऱ्यांसोबत राहतात ना, तुमची जबाबदारी आहे त्यांची काळजी घेणं. तुम्ही त्यांच्यासोबत योग्य वागलंच पाहिजे, ते कसेही असू देत. तुम्ही विश्वासू आहात, तुम्ही ख्रिस्ताची संतान आहेत, हे विसरू नका. जगातली लोक असेत म्हणून मी त्यांच्यासारखं वागेन नाही, तुम्ही नाही करू शकत. आपल्याला पवित्रतेसाठी पाचारण केले, आपल्याला श्राप देणाऱ्यांना आशीर्वाद दे असं म्हटलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि ह्या सगळ्या गोष्टी ना, तुम्ही जे काही करता ना, या सगळ्यासाठी सामर्थ्य तुम्हाला कुठून भेटतं? ज्यावेळेस तुम्ही तुमच्या देवाच्या सानिध्यामध्ये बसता. टेक केअर ऑफ युअर फॅमिली. तुम्ही चांगलं करणार तरी लोक वाईट बोलतील. थोडे दिवसांनी नाही का ह्या गोष्टी विसरायची सवय लागेल. ह्यातून बाहेर पडा. या गोष्टी तुम्हाला तुमच्या पाचारणामध्ये चालू देत नाही. कित्येक लोकांना आय शॅल टेल यू, आय एम नॉट हिअर टू ब्लेम यू, मला तुम्हाला दोष नाही द्यायचा आहे, पण जेन्युइन रिझन असतील तर ठीक आहे. काही लोक, आज मी खूप थकले, आज मी चर्चला जाणार नाही. अरे आठवडाभर मी भरपूर काम केले, मला ही एक सुट्टी पाहिजे, मी चर्चला जाणार नाही. व्हॉट? जर वीकेंडला पार्टी असती, लग्न असतं, बर्थडे असतं, तुम्ही ते मिस केलं असतं? नसतं मिस केलं. प्रेज द लॉर्ड. छोटी छोटी कारण ते, ओ आज खूप पाऊस पडला ना, आता चर्चला कसं जायचं, जाऊ दे. पाऊस पडला म्हणून चर्चला नाही जाऊ शकत. वादळ नाही आलंय, रस्ते ब्लॉक नाही झाले. असे लोक आहेत ज्यांच्याकडे रेग्युलर चर्च नाही, ते पाण्यामध्ये उभे राहतात आणि तिकडे देवाची आराधना करतात. रिअली गॉड इज गोइंग टू रिवॉर्ड देम, कारण ते देवाच्यासाठी तहान आणि भूक आहे. आज आपल्याकडे सगळं आहे, आपल्याकडे गाडी आहे, पैसा आहे, आपल्याला अवेलेबिलिटी आहे, आपण कॅब करून जाऊ शकतो, पण पाऊस पडतोय ना, आम्ही नाही जाणार. आणि मी प्रॅक्टिकली तुम्हाला सांगू, चर्चच्या वेळेमध्ये इतका जोरात पाऊस पण नसतो. बघा, तुम्ही ऑब्झर्व करा. बट स्टील आपल्याला जायचं नाही ना, मग आपण कारण शोधतो. ओ आज ना थोडं लेट झालं, आता काय करू, चर्च सुरू झालं असेल ना, 7 वाजले, मला उशीर झाला यायला, जाऊ दे आज नाही जात, नेक्स्ट संडेला मी वेळेमध्ये जाईल. 7 वाजले ना, जा ना. 7 वाजले, 7:30 वाजले, 8 वाजले, किंवा तुमचं मॉर्निंगचं चर्च असेल, 10 वाजले, जे असेल, गो टू द चर्च. गेट कनेक्टेड विथ द लॉर्ड. तिकडे फेथफुली राहा, त्या वेदीशी कनेक्टेड राहा. तिकडे परमेश्वराने जे सांगितले त्या गोष्टी करा. इकडे चुकवू नका. जगामधली लोक रोज त्यांच्या वेदी समोर जातात, रोज अर्पण देतात, रोज करतात. आपण आठवड्यातून 1 दिवस द्यायला सुद्धा फेथफुल नाहीये. ओ मला डॉक्टरने बेड रेस्ट सांगली. कसली बेड रेस्ट सांगली डॉक्टरने? कुठली बेड रेस्ट? लोक आजारी पडल्यावर चर्चला जातात. विश्वासू लोक कशी करतात माहिती, की चर्चला गेलं तर त्रास होईल म्हणून घरी बसतात. कुठला विश्वास आहे? कॅन वी कॉल आवरसेल्फ बिलीव्हर्स? प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. परमेश्वराबद्दल आवेशी राहा. ज्या गोष्टींचा व्यापार मंदिरामध्ये चालला ना, परमेश्वर सगळं पाडून टाकणार. येशू ख्रिस्ताने काय केलं? मंदिरामध्ये व्यापार करणाऱ्यांना ना हाकलून टाकलं. प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही देवाचं मंदिर आणि इकडे चुकीच्या गोष्टींनी देवाची आणि प्रार्थनेची जागा घेतली ना, दिस इज द टाइम फॉर द लॉर्ड टू टेक द त्याच्या हातामध्ये पुन्हा ते व्हीप घेण्याची, ते चाबूक घेण्याची वेळ आली. प्रेज द लॉर्ड. डोंट कॉम्प्रोमाइज विथ द लॉर्ड. येस, इट्स ओके, काही प्रॉब्लेम नाहीये. आपण परमेश्वरासाठी एवढ्या गोष्टी तर नक्कीच करू शकतो.
डोंट बी लेझी, डोंट बी टायर्ड. ओ प्रभू आज नाही उद्या. प्रभू कोणी शिकवलंय आपल्याला की हे चालतं. प्रभू येशू समजून घेतो. प्रभू येशू समजून घेतो ना, म्हणून प्रभू येशूने आपल्याला पवित्र राहायला सांगितले. प्रभू येशू समजून घेतो म्हणून प्रभू येशूने आपल्याला सहभागितेत येणं चुकवू नका सांगितले. प्रभू येशू समजून घेतो ना, म्हणून प्रभू येशू म्हणालाय की निरंतर प्रार्थना करा. प्रभू येशू समजून घेतो म्हणून प्रभू येशू म्हणाले जे तुम्हाला त्रास देतात, छळ करतात, श्राप देतात, त्यांना आशीर्वाद द्या. प्रेज द लॉर्ड.